एक मिनिट. अरे जा ना बाबा, एक इनिंग जा, तुला पण काय एवढा मस्का मारा लागतं का? नाही एकच बॉल चॉईस नाही एकच. इकडे कोणता तरी पड्डव, त्या इकडे झाडाखाली पड्डव कोणा तरी. आयलस सिद्धेश्वरी हा तुम्ही माघारी. मॅच होईल सुरुवात. मुस्तफा बर्डे पहिला बॉल महेश कोपटकर साठी. कॅप्टन कॅप्टन आमने सामने. पहिला बॉल. फटका चांगला खेळलाय. 2 धावा गोशांकित क्षेत्रात येतील. महेश कोपटकरनी संघर्ष दिघीचं खातं उघडले पहिल्या बॉलला. जर पाहिले तर संघर्ष दिघीचा स्क्वॉड आपण पाहिला तर शार्दुल महाडिक, प्रणित कोसबे, हळीत चिकाटी, साद पंचुलकर, सनीत, साहिल महापर्ले. एक चांगली बॅटिंग लाईनअप, एक चांगला स्क्वॉड. तसंच पाहिलं आझाद नागावचा टीम तितकीच ताकदवान आपल्याला पाहायला मिळते. मुस्तफा बर्डे स्वतः कॅप्टन. अफजल. पुढचा बॉल. हा बाउन्सर पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय काय येतोय. 1 बाउन्स. 1 बाउन्सची वॉर्निंग आले. डॉट बॉल. 1 बॉलची वॉर्निंग आले म्हणून त्यामुळे आता दुसरा बाउन्सर पुलात टाकणार नाहीत. पाहूया आता पुढचा बॉल कुठल्या प्रकारचा हाताळतील. महेश साडी पुढचा बॉल असेल. फटकाही चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव फंबल. खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव धावतील का पाहूया. 3 धावा धावल्यात. जबरदस्त क्रिकेट. रनिंग बिटवीन द विकेट. लेझी क्रिकेट बाउंड्री लाईनला. हसन. हसन एक उत्कृष्ट गोलंदाज पण खराब क्षेत्ररक्षण. आतिफ कौचाले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. मला ना मुस्तफा बर्डे कॅप्टन. टीम बांधणी केली. नागावच्या स्थानिक खेळाडूंना त्यांनी जास्त संधी दिली. त्यामध्ये अफजल, हसन आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. रोहित गुणाजी साडी. मुस्तफा. बाउन्सर पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिकड बाउन्सर. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. पहिले षटक चांगलं हाताळले आतापर्यंत मुस्तफा बर्डेनी. मुस्तफा 4 चेंडूत 5 धावा आल्यात. मुस्तफा बर्डे अर्थात पोलार्ड या नावाने हा प्रसिद्ध खेळाडू आहे. पुढचा बॉल. रोहित साठी. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. देखणा स्ट्रोक. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. धावसंख्या 9 वर पोहोचले. शेवटचा चेंडू असेल. चांगला स्ट्रोक खेळला. आपण पाहिलं तर उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू भिरकावून दिला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून, कारण मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये.
त्यामुळे या सर्कलच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक रोहित गुणाजीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक हार्ड हिटर बॅटर आहे. दोन्ही बॅटर खूप चांगल्या दर्जाचे संघर्ष दिघीसाठी. अपकमिंग स्टार. पुढचा बॉल. हा डॉट बॉल. खरा फलंदाजी. 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेरीस 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येईल? मुस्तफा नाराज आहे हसनच्या लेझी क्रिकेटवर. लेझी क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. जिथं 2 धावा गेल्या असतात तिथं 3 धावा गेल्या. आता गोलंदाजीसाठी ऑप्शन हसनच आहे. पाहूया कोण गोलंदाजी करेल. येस, दुसरं षटक कॅप्टन. चला 20-20 मिनटं मिळतात. पंच आपण ढकल द्या. 20 मिनटं मिळतात तुम्हाला. 20 मिनटात तुम्हाला 4 षटकं हाताळायची असतात. 16व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे. महेश कोपटकर आणि रोहित गुणाजी 4 धावांवर रोहित खेळतात. 3 चेंडूचा सामना केलाय. 9 धावा. महेश खेळतायत 5 धावांवर. 3 बॉल 5, 3 बॉल 4. हसन रॉयल फेस्टिवल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, कारण आझाद नागाव संघ फायनलमध्ये गेला होता. जबरदस्त खेळ केलेला. चला वेळ घेऊ नका. परेश केतकर आपण माईक पाशी याल अशी अपेक्षा. हसन दुसरं षटक घेऊन महेश कोपटकर साठी. पहिला बॉल. हा आडव्या पटात खेळायचा होता. लांबून खेळले. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे डॉट बॉल येते. सुरुवात चांगली केली इथं हसननी. महेश कोपटकर हसन चेंडूचा सामना करतील. फटका चांगला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. पण क्षेत्ररक्षक आहे तिथे मुझम्मिल जोंबरकर. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे धावाची संधी. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रोहित गुणाजी. कॉल खूप महत्वाचा आहे. दोन धावा. 11 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. रोहित गुणाजी, जर रोहित गुणाजी फॉर्मात आले तर एकतर्फी संघर्ष दिघीला हा मॅच घेऊन जाते. हसन महेश साडे. फटका चांगला आहे महेश कोपटकरचा. हा पहिला षटकार महेश कोपटकरच्या बॅट मधून संघर्ष दिघी साडी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळलाय. सहा धावांनी सुरुवात केली. आता मात्र आक्रमण करतील महेश कोपटकर. आता मात्र कॅप्टन आणि गोलंदाज एकत्र येतात. मुसम्मिल येतात. जुनेद एकत्र येत आहेत. चर्चा होईल इथे. चर्चा केली जाईल कशा प्रकारची फलंदाजी महेश करतात. सध्या या खेळाडूची चर्चा आहेत. आपण श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग पाहिली. अय्यान 11 गोंडकर संघ ज्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता महेश कोपटकरनी. चॅम्पियन ठरला होता गुलामभाई पेशवा मैदानात. त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि गोलंदाजी. पुढचा बॉल हसन. रिव्हर्स स्ट्रोक. हो 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 2 धावा गोशांकी क्षेत्रात. स्ट्रोक चांगला होता. 6 धावा यायला पाहिजे होत्या. दोन धावा. पुढचा बॉल हसन. हो लांब 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 खूप लांब. पिकअप स्ट्रोक. महेश कोपटकर ऑन फायर. संघर्ष दिघीसाठी धावा जमवते. चांगली फटकेबाजी. संघाची धावसंख्या 25. बिनबाद 25. शेवटचा चेंडू असेल. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. महेश कोपटकर चांगली फलंदाजी. 50 ते 60 धावा इथे खूप महत्वाच्या ठरतील. पुढचा बॉल महेश साठी. आणखीन एक आडव्या पट्ट्यात खेचला. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. चेंडू सीमारेषा पार. या षटकातील तिसरा षटकार महेश कोपटकरच्या बॅटमधून सध्या फॉर्मात आहे. संघर्ष दिघीचा खेळाडू अफलातून फटकेबाजी करतोय. या षटकात 24 धावा आल्यात. सिद्धार्थ नेवरेकर आम्हाला सांगतायत 24 धावा आल्यात. संघाची टोटल धावसंख्या 31. बिनबाद 31.
जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतो युट्यूबवर. 24 धावा आल्या. बावीस आल्या त्या षटकात हसनच्या. आता एक लेजेंडरी खेळाडू गोलंदाजीसाठी नववीत पोपलनकर. रोहित गुणाजी समोर खूप ताकदी खेळतात हे, पण यावेळेस नववीत पोपलनकर कशा प्रकारची गोलंदाजी करतील. स्लोवर वनच्या जाळ्यात फसले रोहित. आज बॅट जरा रोहितवर रुसले, लक्षात येत नाही त्यांच्या. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. रोहित गुणाजी आपल्या ताकदीवर खेळणे खूप महत्वाचं आहे. रोहित गुणाजी यांना त्यांची ती ताकद आहे, ते खूप चांगलं क्रिकेट खेळतात, पण गोलंदाज तितकेच एक्सपिरियन्स आहेत. नववीत पोपलनकर. पुढचा बॉल. फटका चांगला केलाय. सेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला. चेंडू सीमारेषा पार. हसन कडून आज काही चांगलं होत नाहीये. झेलही सुटला आणि 4 धावाही गेल्या. हसननी गोलंदाजी करताना 22 धावा दिल्या. आज दबाव हसनवर आहे. रोहित गुणाजी चांगली फलंदाजी सुरुवात. या चौकारणी संघाची धावसंख्या 35 धावा. स्ट्रॉंग झोन जर पाहिलं ना तर रोहित गुणाजींनी स्ट्रॉंग झोनवर आपल्या जर खेळले तर इथं ते धावा करू शकतात. हवेचा वेग, हवेच्या दिशेने जर खेळले खूप चांगलं. त्यांचा व्ही शेपमध्ये खेळ खूप चांगला आहे. तुम्हाला लॉंग ऑफ ते लॉंग ऑन पर्यंतचा एरिया जबरदस्त खेळतात रोहित. पण यावेळेस पाहूया आता. इथे पाहतोय आपण लॉंग ऑफला आहे फरदीन, लॉंग ऑनला मुजम्मिल. हसन आता वाईडिश जवळजवळ मिड विकेटच्या दिशेने अफजल. शॉर्ट्स डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. पुढचा बॉल. नवीन फटका चांगला आहे. वाह, क्लास इथे दाखवला. आउटफील्ड खराब आहे. धावून इथे धावा घ्यावा लागतील. फेकी खराब आहे. 2 धावा कंप्लीट होतील. स्ट्रोक चांगला होता रोहितचा. आउटफील्ड खराब. जिथे वाटलं की चौकार सहज जाईल, संघाची धावसंख्या 2 ने वाढते. 37. 3. हो स्लोवर वन खराब. रोहित गुणाजी बर्थडे बॉय. आज त्याचा जन्मदिवस, वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या वेळेस आज फलंदाजी थोडीशी तितकी चांगली पाहायला मिळत नाहीये. रोहित गुणाजी. पुढचा बॉल. स्लोवर वन, वाईड बॉल. 38 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा. 38 धावा. रोहित गुणाजी. पुढचा बॉल. फटका चांगला नाहीये. किती धावा इथं महेश घेतील? 1च धावांवर समाधान मानावं लागेल का? 1च धाव. 39. शेवटचा चेंडू खेळतील. आज तितक्यात रंगात दिसत नाहीयेत रोहित गुणाजी. रुसलेत, नाराज आहेत स्वतःवर, नाखुश आहेत, कारण बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला होत नाही. एका बाजूला महेश कोपटकर चांगले खेळतात, त्यावेळेस रोहितनी स्वतःवर जबाबदारी न घेता महेशला संधी देणं गरजेचं होतं. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादात डॉट बॉल केले. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा टो एंडला चेंडू लागलाय. पाहूया किती धावा मिळतील. मुजम्मिल आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. 1 सिंगल फक्त घेतील. संघाची धावसंख्या 40. 3 षटकानंतर 40 धावा होत आहेत. हे षटक चांगलं टाकले नववीत पोपलनकरनी. एकही बिग हिट खेळू दिला नाही. एक चौकार फक्त आली. चांगली गोलंदाजी केली नववीत पोपलनकरनी. शेवटचं षटक हाताळेल कोण? त्याला वेळेची बंधन आहेत. पंचांनी दखल द्या मध्ये, कारण 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं खेळवायचे आहेत. 16 मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे. मुहिब.
मॅन फ्रॉम कुडकी. मग आता आपण कुडकीच्या खेळाडूंना पाहिलं, इमान इम्रानला, आता मुहिबला पाहतोय. अब्दुल रईस सैबोले की तरफ से प्रत्येक विकेटला 200 रुपये मुहिबला. अब्दुल रईस सैबोले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200. मुहिब महेश कोपटकरसाठी पहिला बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतो मुख्य पंच गौरव बोरकर यांचा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 41. मुहिब. कुडकीच्या खेळाडूने आज प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं तर इम्रान, ऐमान, आता मुहिब आपल्याला आझाद नागाव संघात खेळताना पाहायला मिळतात. हसन थोडासा अडचणीत टाकतोय नागावच्या संघाला. क्षेत्ररक्षण त्याच्याकडून खराब झाले, बॉलिंग खराब झाली. 22 धावा त्यांनी खर्च केल्या. मुस्तफा बर्डेनी चांगली सुरुवात दिली होती, अवघ्या 9 धावा पहिल्या षटकात दिलेल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्येत भर या सिंगलनी. 42 धावा. मुहिब थोडासा दबाव घेत आहेत. साईड चेंज केले, दिशा बदलले. राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने आता महेशसाठी बॅटची काढा घेतले. विकेटच्या माग एक सिंगल. स्ट्राईक ही चेंज होईल. स्ट्राईक आता रोहित कडे जाईल. धावसंख्या 43. रोहित गुणाजी बर्थडे बॉय, आज त्यांचा वाढदिवस. रोहित मॅन. रोहित गुणाजी, रोहित मॅन. आज त्याची बॅट तशी जन्मदिवसाच्या दिवशी बोलत नाही आहे, पण पाहूया अजून बॉल गेलेले नाही आहेत. हा पुन्हा एकदा बॅटच्या इनर एजला लागलाय. एक सिंगलच घेतले महेशनी. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 44. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 44 धावा. चार चेंडू बाकी आहेत. 44 धावा. निहाल डांगू यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आहेत. मुहिबला फटका हवेत खेळलाय, पण पाहूया चेंडू जाईल का. मुजम्मिलच्या डोक्याच्या षटकार. चेंडू सीमा पार. बाउंड्री लाईनला असते तर कदाचित हा झेल झाला असता. खराब जजमेंटल एरर. मुस्तफा बर्डे नाराज आहेत. कॅप्टनची नाराजी स्पष्ट आहे, कारण मुजम्मिल जोंबरकर खूप पुढे गेले. बाउंड्री लाईनवरच चेंडू पडलाय. हाताला लागला म्हणून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, नाही तर बाउंड्रीच्या आतच टप्पा पडला असता. खराब क्षेत्ररक्षण. आझाद नागावला चेस करताना अडचणीत आणेल. अर्धशतक कंप्लीट होते संघर्ष दिघीचं. 50 धावा. पुढचा बॉल हा लांब आहे. हाय अँड हँडसम महेश कोपटकर नाव लक्षात ठेवावं लागेल. हा आहे उभरता सितारा संघर्ष दिघीचा. निवाडार अफलातून फटकेबाजी. 56 धावा. अब तक 56. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कमालीची फलंदाजी ते महेश कोपटकरची पाहायला मिळते. 13 चेंडूत 35 धावा. 8 बॉल 11 रोहित गुणाजी खेळतात. एक चौकार आला होता रोहितच्या बॅट मधून. 8 बॉल 11. 2 चौकार आलेत रोहितच्या बॅट मधून. मोहिब मागण्या ठरतोय. महेश कोपटकर आणखीन एक लांब 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 खूप लांब. मोहिबवर हल्ला बोल केलाय. संघाची धावसंख्या 62. 62 विदाउट लॉस. एक बॉल अजूनही येणे बाकी. 68 होतील का. शेवटचा षटकार येईल का महेशच्या बॅट मधून. अर्धशतकासाठी 3 धावा पाहिजेत. 47 वर खेळतात महेश कोपटकर. 15 बॉल 47. महेश कोपटकर. अर्धशतक अजूनही झाले नाही या मैदानात. हा स्ट्रोक तितका चांगला नाही. पाहूया पण हा चेंडू सीमा रेषा पार. अर्धशतक पूर्ण होते महेश कोपटकरचं. श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक येते संघर्ष दिघीच्या महेश कोपटकरचं. संघाची धावसंख्या 66. 67 धावांचं लक्ष. आझाद नागाव संघाला जबरदस्त खेळ. अर्धशतक पूर्ण.
₹200 येतात संघ मालक हरीश चिकाटी यांच्याकडून या अर्धशतकीय खेळीसाठी ₹200 पारितोषिक. वेल प्लेड महेश कोपटकर. परेश केतकर येतील यानंतर आपण आवाज ऐकाल परेश केतकर यांचा. धन्यवाद. और इस पूरे टूर्नामेंट की ये पहली 50 है जो महेश खोपटकर के नाम हुई है. आखिरी गेंद पे जो चौका आया उसकी वजह से 50 रन पूरे हुए. 67 रन बना चुके हैं. 66 रन बना चुके हैं. 67 का टारगेट दिया है. हालांकि हाईएस्ट स्कोर तो नहीं हो पाया है ये. 70 रन का हाईएस्ट स्कोर हमने देखा था पहले मैच में. इस टूर्नामेंट की जो पहली मैच हुई थी आई गावदेवी आदगाव वर्सेस चैंपियन स्पोर्ट्स आरआरडी. उन्होंने बनाए थे 70 रन. वो मैच भी लगभग चेस होते होते बच गया था. 2 गेंदों में 9 रन चाहिए थे. काफी अच्छा टीम दिख रहा है यहाँ पे संघर्ष दिगी. ये विनिंग टीम है. कॉम्बिनेशन अच्छा बना है. यहाँ पे खुद कप्तान लेके चल रहे टीम को महेश कोपटकर. इस सीजन में जो फॉर्म है ना वो अपने पीक पे है. इसके बाद का राउंड भी काफी अच्छा देखने मिलेगा हमें. खुद रिहान राजपुरकर मुसा 11 वर्सेस नाकवा स्पोर्ट्स मोहसिन इब्जी. टॉस के लिए आए दोनों कप्तान. अफजल अफजल अफजल. और देखते दिगी की तरफ से पहले गेंदबाजी पे आए शार्दुल महाडिक. ये भी अपने फॉर्म में बहुत चल रहे. एक अच्छे उभरते हुए खिलाड़ी है. बॉलिंग बैटिंग दोनों में अपना काम अच्छा निभा रहे. दिगी लीग में हमने देखा था जो कि काफी अच्छा फॉर्म दिखाया था वहां पे. और सामने रहेंगे मुस्तफा पोलार्ड भी एक अच्छे बैटर है. पहली गेंद पे विकेट निकालने में कामयाब.
मैंने बताया था कि ये जो दिगी का कॉम्बिनेशन है ये विनिंग कॉम्बिनेशन जैसा टीम बना है। यहाँ पे खुद कप्तान महेश खोपटकर ने अच्छे टेबल पे पॉइंट्स लगाए थे प्लेयर्स पे, और यहाँ पे कप्तान मुस्तफा ने नवीद फोपलनकर, एक पुराना चावल है हमारे तालुका का, 40+ का खिलाड़ी है। नवीद फोपलनकर रनवेल के कप्तान, जिनकी वजह से पूरे तालुका में टीम जाती है। और पहले ही गेंद पे शार्दुल माडिक ने दिखाया क्यों वो एक आइकॉनिक खिलाड़ी है, क्यों वो स्टार है। हालांकि हमने देखा है कि भंडारी चषक में 2 बार खेले इस सीजन में, लेकिन फ्लॉप रहे दोनों टूर्नामेंट, कुछ कामयाब नहीं दिखाई दे। लेकिन इस टूर्नामेंट में हमें लगता है ऐसा कि वो अच्छा परफॉर्म करेंगे, क्योंकि अच्छे फॉर्म से गुजर रहे। हमने देखा था हालांकि जो टूर्नामेंट चल रहे थे सभी जगहों पे, वहाँ पे दिगी काफ़ी मैचेस में फाइनल में जा चुकी है, क्योंकि 1-1 और 2-2 ओवर के मैच में ये 2 खिलाड़ी थे जो उनको हर मैच में जिता रहे थे। बॉलिंग में शार्दुल माडिक और बल्लेबाजी में महेश खोपटकर। नवीद फोपलनकर, आप देखने मिलेंगे स्टाइलिश शॉट। पहले ही गेंद पे 2 रन मिलते हुए सनीत केलस्कर, एक अच्छे खिलाड़ी है, चेस कर रहे थे गेंद को लेकिन रोक नहीं पाए। हमारे मशहूर कमेंटेटर एक अच्छे विकेट कीपर हरीश दिगीकर को देखेंगे आप कीपिंग करते हुए, जो कि अच्छे कीपर माने जाते हैं, क्लोज कीपिंग भी काफी बढ़िया करते। प्रियतेश करते करे वो भी अच्छे कीपिंग करते, जो कि क्लोज कीपिंग में काफी मशहूर है। फवाद भाई थे हमारे शिवरन के, अच्छे करते थे। और ये पावर प्ले में खेला हुआ शॉट, खुद ओनर आजाद चिकाटी उर्फ हरीश। मोहसिन इफ्जी और रियान राजपुरकर, प्लीज माइक्रोफोन पे आए, आपका टॉस उछालना है। और आ गए क्लोज कीपिंग के मशहूर खिलाड़ी हरीश दिगीकर। मुस्तफा पोलार्ड पहले ही गेंद खेल चुके हैं, रोहित गुना जी वहां पे स्टॉप करते हुए गेंद को, और एक सिंगल रन। 67 रन आपको मारने हैं। पावर प्ले का ये ओवर है और इसमें अभी तक एक भी चौका या छक्का हमें देखने नहीं मिला है। क्या गेंदबाजी है शार्दुल महाडिक। अब हमें देखने मिलेगा फॉलिंग लेग स्वीप वगैरह शॉट खेलते हुए कृष्णा की तरह नवीद फोपलनकर। ओ काफी क्लोज, यहाँ पे अगर लेग बिफोर द विकेट आउट रहता तो जरूर नवीद भाई स्टंप के बीचों बीच पकड़े जाते हैं। लास्ट गेंद आना बाकी है। शार्दुल महाडिक को आड़े हाथ तो लेना चाहते थे नवीद भाई, हालांकि वहां पे कोई खिलाड़ी भी नहीं था। सही सोच थी, अगर बल्ले पे आती तो 4 या 6 रन जरूर होते थे। क्या गेंदबाजी हो रही है, पहले ही ओवर में सिर्फ और सिर्फ 4 रन, 67 का टारगेट होके भी अब मुस्तफा पोलार्ड को चलना होगा। अरे आता तुझाच कॅप्टन कुठं आहे, तुझा कॅप्टन कुठं आहे, तो येईच नाही। रियान राजपुरकर आपके लिए लास्ट कॉल है, प्लीज यहाँ पे चले आए। यहाँ पे सामने वाले कैप्टन आ चुके हैं। सभी मुकाबले अच्छे टाइम पे चल रहे हैं आज। हमें सभी मुकाबले 4-4 ओवर के खिलाने हैं, तो प्लीज आप भी अपनी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी कीजिए। शार्दुल के बाद अब खुद कप्तान ने कमान संभाली है गेंदबाजी के। आप इनका रन अब देखिए, आपको शोएब अख्तर की याद आएगी। और 10 कदम ये पीछे चलेंगे ना तो बाउंड्री को चिपक जाएंगे। इतना बड़ा रनअप लेते हैं जरूर, लेकिन उतनी
तेज गेंदबाजी करते हैं। बहुत सारे लोग बोलते हैं कि कितना बड़ा रनअप है, लेकिन उनकी गेंदबाजी भी देखिए आप, जो आई एम एक्शन से जो कंधे से जोर लगाते हैं ना, उनको पूरी ताकत मिलती है उनसे रनअप से ही। बहुत बड़ा रनअप लेते हैं, एक रिदम में आते हैं रनिंग से, और फिर पूरी ताकत जो देखते हैं उसके वजह से काफी अच्छा पेस मिलता है। आज तक हमने देखे बड़े रनअप वाले गेंदबाज मलिक परकार रहेंगे, मुस्तकिम हुर्जुक रहेंगे शुभदन से, इनका रनअप काफी लंबा रहता है। उनसे भी ज्यादा रनअप महेश कोपटकर, मैंने बताया था इनका पेस देखिए। और ये कप्तान ने कप्तान का विकेट लिया है। और अभी जो टॉस उछाला जा रहा है, नाकवा स्पोर्ट्स वर्सेस मूसा 11, जिसका टॉस उछालेंगे सुशील सावंत। दोनों टीम को यहाँ पे बधाई देते हुए सुशील सावंत, और टॉस उछालेंगे इस मैच का। 4-4 ओवर का ये मैच, कॉल जोर से दीजिए। और मोहसिन इब्ज टॉस विन होते हुए। क्या गेंदबाजी हो रही, क्या जकड़ के रखा है यहाँ पे। पेस देखिए इन गेंदबाजों का, क्यों दिगी इस सीजन में फॉर्म में, वो बताते हुए अच्छे अच्छे प्लेयर्स है। इसके बाद आप देखेंगे रोहित गुना जी के जैसा एक प्लेयर और भी है जो अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी करता है इस टीम में। और अच्छे अच्छे प्लेयर्स जो है दिगी में, हीराचंद है, महादेव तांडेल है, कृष्णा अंबाजी है। क्यों ये टीम ये साल फॉर्म में है, ये दिखाई दे रहा है। बहुत बढ़िया फॉर्म में चल रहे सभी खिलाड़ी। देख जुना बॉल उड़ो प्रथम। स्ट्राइक पे वो भी एक अच्छे बल्लेबाज है मुजम्मिल झोंबरकर। उन्होंने हालांकि एक अच्छा कैच लेने का मौका था, शायद से गेंद को सही समझ नहीं पाया और वहां पे अच्छा कैच छोड़ा। स्लोअर वन, किस तरह से उंगलियां फेरी कुछ नहीं समझ पाए मुजम्मिल झोंबरकर। और इतने पेस में भी खड़े, विकेट कीपिंग में क्लोज हरीश दिगीकर। एक अच्छे कमेंटेटर के साथ अच्छे विकेट कीपर हमने बताया था। मैंने बताया था कि ये टीम है वो विनिंग कॉम्बिनेशन के हिसाब से बनाई गई है, क्योंकि पूरी बैलेंस टीम है। अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है। नाकवा स्पोर्ट्स अपना डिसीजन दे प्लीज। फील्डिंग, नाकवा स्पोर्ट्स ने फील्डिंग का फैसला किया है।
हाँ हरीश सर बता दे, 1 मिनट. किती आले? 7 रन हो चुके. 12 गेंदे 30 रन. 12 गेंदे 60 रन, सॉरी. यानी पर ओवर 30 चाहिए. और फाइनल डे को हमें अच्छे कमेंटेटर दिखाई देंगे. कल हरीश दिघी के साथ इमाद मोडक दापोली से बिलोंग करने वाले कमेंटेटर भी जुड़ जाएंगे. खास मयूरेश मयेकर ने उनको इनविटेशन भेजा था इस मैच के लिए. फाइनल डे को कमेंट्री करने के लिए आप जरूर आइए. हर गेंदबाज रफ्तार का राजा है दिघी की टीम में. मैच तो लगभग दिघी के झोले में आ चुका है, लेकिन हमें देखने हैं बल्लेबाजी मुजम्मिल झुमरकर और नवीद फोपलनकर की कि ये पुराने खिलाड़ी क्या फील्डिंग हो रही है, क्या गेंदबाजी हो रही है, क्या बल्लेबाजी हो रही है. दिघी की तरफ से हर फॉर्मेट में टीम अव्वल दर्जे का परफॉर्म कर रही है. नवीद फोपलनकर का भी जलवा कुछ नहीं नजर आ रहा है इस मैच में. सिर्फ धीमे धीमे कदमों से, एक एक रनों से आपका कुछ नहीं होने वाला. नहीं तो 6 गेंदों में 50 के ऊपर रन रहेंगे आपको चेस करते हुए, जो कि इस क्रिकेट में तो असंभव ही है. और क्लोज कीपिंग करते हुए हरीश दिघीकर ने एक बाय के रूप में रन दिया है. क्या गेंदबाजी हो रही है लेकिन रोहित गुनाजी द्वारा. देखते हैं मुजम्बिल आने वाली 3 गेंदों में 2 छक्के लगा देगा. स्लोअर वन. काफी बढ़िया यहाँ पे फील्डिंग की है. गैप में जरूर थी गेंद, लेकिन अच्छा कवर किया है यहाँ पे ग्राउंड को. लगभग तीसरा ओवर खत्म होने आया, लेकिन एक भी छक्का या चौका अभी तक देखने नहीं मिला है इस इनिंग में आजाद नागांव की तरफ से. और यहाँ पे नाकवा स्पोर्ट्स ने फील्डिंग करने का फैसला लिया है. मूसा एलन अपने बल्लेबाज रेडी रखे और यहाँ पे डगआउट में चले आए. यही से आपको जाना है. चौका या छक्का जो है अभी तक तो आया नहीं. और सन्नीत केलस्कर एक सेफ हैंड से, इसके साथ एक अच्छे गेंदबाज भी है. दिघी उनके ऊपर एक अच्छा दाव लगा सकती है. एक बार उनको जरूर ट्राई कर सकती है. हम जरूर कहते हैं कि उनको वो नाखुश नहीं करेंगे. ये दावे के साथ कह सकते हैं कि एक अच्छे गेंदबाज है. अब मैच भी काफी लंबा है तो जरूर ट्राई करना चाहेगी दिघी एक अच्छे गेंदबाज को.
हरदीन फरदीन, अब जाते हुए फरदीन खान। सभी कैप्टन को बताते चले कि 5-4 फील्डिंग लगाना जरूरी है। कल इसी तरह से एक नो बॉल मिली थी जो कि फील्ड गलत लगाने की वजह से मिला था। 5-4 फील्डिंग लगाना जरूरी है और सिर्फ 5 ही फील्डर ये पावर प्ले के बाहर रहेंगे। सो कैप्टन हो, कीपर हो या गेंदबाज हो, उन्होंने ध्यान रखना है। अंपायर क्या बाहर से भी आपको नो दे सकते हैं, जो मैनेजमेंट में बैठे हुए खिलाड़ी है उनके अगर नजर में आए तो फील्ड लगाते हुए ध्यान रखिए। अब आखिरी ओवर में देखते हैं कौन गेंदबाज निकालते हैं। महेश खोपटकर ने बताया था कि उनके पास एक अच्छा गेंदबाज है, उसको ट्राई कर सकते हैं। यही वो मैच है जिसमें वो उनको ट्राई करना चाहेंगे। ये पहला छक्का हर दिन फरदीन, और मैंने बताया था कि सनीत केलेस्कर को ये ट्राई कर सकते थे। इन्होंने अभी तक उसकी गेंदबाजी देखी नहीं है। चाहिए तो ये मैच होने के बाद 2 गेंदें उनको जरूर डालने को कह सकते हैं महेश खोपटकर, और देख सकते हैं कि किस तरह से गेंदबाजी करते हैं। और प्रणीत, ये मैच खत्म होते ही आपको जाना है उधर। मैच खत्म होते ही अपना काम करना है वहां पे जाके। काफी बढ़िया कमबैक देखने मिला है साहिल महापाले। इस सीजन में बापवन को भी काफी अच्छे फॉर्म में देखा हमने, जिसकी वजह से ये 2 खिलाड़ी थे, साहिल महापाले जो कि बल्लेबाजी में और गेंदबाजी में सुजल भात्रे। ये साल काफी फॉर्म में नजर आए ये प्लेयर्स। तेजस शेट्टर रहेंगे, गणेश जावकर रहेंगे, प्रसाद वतारे, निनाद महापाले फॉर्म में गुजर रहे सभी खिलाड़ी। शार्दुल महाडिक है, महेश खोपटकर है, इनका फॉर्म काफी अच्छा चल रहा है ये साल। दर्पण पोलेकर रहेंगे, ओम पोलेकर रहेंगे, संकेत रहेंगे, बोस्ता से बिलोंग करने वाले प्लेयर। ये सभी खिलाड़ी अच्छा कर रहे हैं। तीन गेंदे बॉल दो। आ चुका है गेंद, थैंक यू। नाकवा स्पोर्ट्स अपना टीम रेडी रखिए। फील्डिंग ली है आपने, और ये दूसरा 6। फरदीन काजी को ये प्लेयर फॉलो करता है, और फरदीन खान इसका नाम है।
इस तरह से बल्लेबाजी करनी होगी आजाद नागांव को। अच्छा बल्लेबाज है फरदीन। एक केलन है नहीं मिशन नहीं। देर आए दुरुस्त आए, लेकिन फरदीन ने तो अच्छा बल्लेबाजी करके दिखाया। यहाँ पे काफी कम उम्र के खिलाड़ी है।